ही स्ट्रॅटर्जी आहे आणि मग त्या स्ट्रॅटर्जीमध्ये फेअर गॅप नावाचा एक प्रकार असतो, एसएमसी असते, ओबीसी असते, एसओएस असतं, अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि आपण कन्फ्यूज होतो. तर जसं सांगितलं की स्टॉक मार्केट तुम्ही जेवढ्या सोप्या प्रकारे शिकता तेवढी सोपी गोष्ट आहे. याच्यासारखी सोपी मशीन पैसे कमवणार दुसरी कोणतीच नाही. याच्यामध्ये दोनच गोष्टी आहे, एक तर ते वरती जातात आणि तर खाली जातं. फक्त आपल्याला एवढं बघायचं असते छापा आणि काटा. आता एक कॉइन आहे, साधी सिंपल लॉजिक आहे. तुम्ही उचलल्यानंतर तो काय तिसरा पडू शकतो, काठावरती पडू शकतो. एक तर हेड पडेल नाही तर टेल पडेल, एक तर वर जाईल नाही तर खाली जाईल. परंतु नवीन बघणार काय बघतो, खाली झालं खाली झालं, एक फिरू कॅनल नाही वरती चालले वरती चालले वरती चालले वरती परत एक रेड कॅनल बनते. म्हणजे तो एवढा कन्फ्युज होतो की त्याला त्या मार्केटचं काय म्हणजे कन्फ्युज करणं आणि त्या कन्फ्युजन मध्ये तो फसल्यामुळे काय होतं, कॅपिटल फ्लो होऊन जातं. तुम्ही मार्केटला शिकताल ना, दोनच गोष्टी आहेत मी काय सांगितलं, एक तर वर जाणे तर मार्केट खाली जाईल आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्स एवढ्या बेसिक गोष्टी आहेत तुम्हाला आणि आमच्यासारख्या माणसाला आरामात समजू शकतात. जेवढं तुम्ही कन्फ्युजन होता तेवढं तुम्ही स्ट्रॅटेजी त्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. लिक्विडिटी काय, ह्या सेटन्स फेअर व्हॅल्यू गॅप काय, ऑर्डर ब्लॉक काय, ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. पण जेवढ्या बेसिक कन्सेप्ट होते शिकताना तिथून काय आलंय कोणी सांगितलं आणि बऱ्याच टाइमला काय होतं माहिती आहे का, त्या दिवशी एक सर आहे तिथं, आता एक्झाम्पल म्हणून सांगतो. म्हणजे मार्केटमध्ये माझं वैयक्तिक असं म्हणजे मानणं आहे की बरेच लोक काय करतात माहिती आहे का, मार्केटमध्ये शिकण्याकडे लक्ष देतात. मार्केट शिकणं हे तुमचं 20%, 80% हा तुमचा माइंडसेट आहे की तुम्ही मार्केटमध्ये कोणत्या गोष्टीने बघता. जर तुम्हाला एका दिवसात करोडपती बनायचं असेल तर मार्केट तुम्हाला दुसऱ्या दिवशी करोडपती बनायला जास्त टाइम लागणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण हा डू ऑर डायचा गेम आहे. बऱ्याच लोकांना काय याचं व्यसन लागलेलं आहे. ते सकाळी घेतल्यानंतर ट्रेड त्याला संध्याकाळी सरांनी मला त्या दिवशी सांगितलं की मी एकच ट्रेड घेतला, माझ्या मनात लगेच ती म्हणजे मला रिॲक्ट झालं की शेअर मार्केटमध्ये डिसिप्लिन नावाची एक अशी गोष्ट आहे जी फॉलो करायला तुम्हाला 2-3 वर्षाचा काळ लागतो. तुम्हाला डिसिप्लिन समजतं तोपर्यंत तुमचे पैसे उडालेले असतात. त्याच्यामुळे जी पण गोष्ट करायची काय करायची, डिसिप्लिन ठेवून करायची मार्केटमध्ये. हा तर मी सांगत होतो, नवीन सर आले होते, मला वाटते त्यांचं काहीतरी सर पण होते त्यांचं नवीनच, त्यांनी अकाउंट ओपन केलं, फॉरेक्सचं अकाउंट ओपन केलं आणि त्यांनी 20,000 रुपये टाकले होते आणि संध्याकाळपर्यंत त्यांनी एवढे ट्रेड मारले होते, त्यांचे अकाउंट डबल झालं, 20,000 आणि 40,000 रुपये झाले होते. आणि ते एवढे खुश होते, ते सगळ्यांना दाखवायचे बघा 20,000 आणि 40,000 रुपये, 20,000 आणि 40,000 रुपये. आणि मी ऐका म्हणलं सहज विचार केला तर त्यांची हिस्ट्री बघितली तर त्यांनी 10 ट्रेड घेतली आणि तुम्ही आश्चर्यचकित होता त्या सरांचे 10 ट्रेड प्रॉफिट घेऊन होते. म्हणजे त्यांच्यामध्ये रेड कलरचा विषय नव्हता. मी लॉजिक लावला, मी एवढे दिवस झाले ट्रेड करतोय, आजपर्यंत हिस्ट्रीमध्ये लगातार 10 आपल्याला टार्गेट कधीच भेटले नाही. नेमकी काय स्ट्रॅटेजी वापरतात म्हणून मी त्यांना विचारलं की सर तुम्ही नेमकी काय स्ट्रॅटेजी वापरतात. तर ते एक इंडिकेटर वापरत होते, सुपर ट्रेंड नावाचं काहीतरी इंडिकेटर होतं आणि त्या ट्रेंडमध्ये फक्त सिंपल लॉजिक होतं. ते खाली लागला एकदा झाले की ते बाय करायचे आणि मोबाईल खिशात ठेवून द्यायचे. खाली लागला एकदा झालं का बाय करायचे, मोबाईल खिशात ठेवून द्यायचे आणि परत बघायचे प्रॉफिट झाला असेल तर सर तुम्ही स्टॉप लॉस लावता का, इथून जर जास्त खाली असं वाटलं का मग स्टॉप लॉस लावतो नाही तर मग नाही लागेल म्हणले. पण लय सिंपल कॉन्सेप्ट आहे. आणि त्या सरांची 20,000 आणि 40,000 रुपये एका दिवसामध्ये झाले होते. पण त्याच्यानंतर मला ते काही दिसले नाही आलेले. पण मला सांगायचं काय माहितीये का, ज्या वेळेस तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असताना तुम्ही मार्केटवर एकदम सिंपल लॉजिकने बघता. काय तुम्हाला हेवी कॅन्डल दिसली, तुम्हाला काय वाटतं आता हेवी दिसली मी वर चाललं, तुम्ही बाय करता आणि मोबाईल खिशात ठेवता आणि मार्केट वरती गेलेलं असतं. पण ज्या वेळेस तुम्हाला 2-4 वेळा तुमचे 20,000चे 0 रुपये होतात त्यावेळेस तुम्ही बाय केल्यावरती बघत बसता, अरे यार बाय केलं आपण म्हणतो वरपर्यंत, परत खाली झालं विकून टाका, मग विकून टाकता परत हेवी कॅन्डल मध्ये तुम्ही काय करता, अरे बाय झालं. मग तुम्ही त्यावेळेला बायचा म्हणजे सायकोलॉजिकली तुम्ही एवढं त्याच्यामध्ये डिस्टर्ब होता. असं आहे काय त्यामध्ये काय होतं इंडियाच्या टॉपच्या 50 कंपन्यांवर आपला एक बंच आहे, त्याला काय नाव दिलेलं निफ्टी 50. म्हणजे भारतातल्या ज्या टॉपच्या 50 कंपन्या ज्या परफॉर्म करतात त्या तुम्हाला शॉर्ट मध्ये या ठिकाणी शो होतात.
रेजिस्टन्स, डिमांड आणि सप्लाय ह्या ज्या बेसिक गोष्टी ज्या तुमच्या एवढ्या परफेक्ट पाहिजे ना, तुम्हाला फक्त एक नजर मारली तुम्हाला कळलं पाहिजे या ठिकाणी एक सपोर्ट तयार होते, या ठिकाणी एक रेजिस्टन्स तयार होते. म्हणजे तुम्हाला त्याला एवढं मास्टर करायचं, सपोर्ट आणि रेजिस्टन्स चार्टला एवढं ऑब्झर्व करायचं. तुमच्या स्क्रीन मध्ये येते, ज्याच्याकडे स्क्रीन असेल आपल्या स्क्रीन मध्ये चार्टला पाहू शकता तुम्ही. ठीक आहे. आता या ठिकाणी एक सपोर्ट दिसतोय मला, पुन्हा कोणाला शोधते सपोर्ट, काय सपोर्ट दिसतोय त्यामध्ये. मार्केटमध्ये दोन प्रकारचे सपोर्ट आहेत, एक हॉरिझॉन्टल सपोर्ट असतो, एक आपण ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेतो. काय समांतर सपोर्ट किंवा ट्रेंड लाईन सपोर्ट एका पर्टिक्युलर प्राइसचा रिस्पेक्ट करत करत मार्केटवरती जायला असतात. ते काय आपल्याला झाले का लेवलचा रिस्पेक्ट झालाय का? झाला ना? आता हा सपोर्ट याला आपण ट्रेंड लाईन सपोर्ट म्हणतो. जसं मार्केटमध्ये हॉरिझॉन्टल सपोर्ट असतो तसा हा काय झालाय ट्रेंड लाईन. काय झालंय मार्केटला ट्रेंड लाईन सपोर्ट झालाय. म्हणजे काय केलंय मार्केटनी, एका लेवलवरती मार्केटने त्या लेवलचा काय केलं रिस्पेक्ट केला आहे आणि तो रिस्पेक्ट काय केला वारंवार केलेला आहे. इथे एकत्र झालंय, इथे एकत्र झालंय, परत काय झाले यस समजा काय ठीक आहे. आता याला काय म्हणतात सोप्या आणि सरळ भाषेमध्ये ट्रेंड लाईन सपोर्ट. म्हणजे काय झालंय ह्या लेवलचा मार्केट इथे रिस्पेक्ट केला, परत ही लेवल टच झाली, ह्या लेवल टच झाली, तुम्हाला एक ट्रेंड भेटला, तुम्ही इथून ह्या लेवलला मार्क केला आणि ट्रेंड लाईन पुढे ड्रॉ केली. तर ह्या ट्रेंड लाईनला परत एकदा मार्केटने रिस्पेक्ट केला, परत एकदा रिस्पेक्ट केला आणि चौथ्या वेळेस मार्केटने ह्याच लेवलला काय केलंय रिस्पेक्ट केलेला आहे. तर तशा प्रकारे आपण कांद्याचा भाव बघितला होता की ज्यावेळेस तुम्ही त्याच सेम प्राइस वरती, आता हॉरिझॉन्टल सपोर्ट नाही, हा काय ट्रेंड लाईन सपोर्ट आहे, ह्या प्राइसला वारंवार टच करून मार्केट काय येतंय वरती माऊस काय करतंय. म्हणजे या ठिकाणी काय झालं नाही, या ठिकाणी कशामुळे वारंवार येतं, या ठिकाणी मार्केट टच करून का होत जाते. पुन्हा आता